चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. IITS अकॅडमी सरळ सेवा या ॲप्लिकेशनवरती सर्वांचं स्वागत आहे. बघा, अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण जर पाहिलं तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची ॲड आलेली आहे. मग ही ॲड जी आहे तर या ॲड संदर्भात पाहायचं म्हटलं आपल्याला काय काय पाहिजे बघा. कोणकोणती पदं आहेत, त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय आहे, त्याच्यानंतर वयोमर्यादा, अनुभवाची अट आहे का नाही पाहिजे, नंतर वेतन श्रेणी पाहिजे, नंतर परीक्षेची पद्धती पाहिजे, कागदपत्रे आणि काय अर्जाचा दिनांक पाहिजे. आपल्याला सगळ्या गोष्टी अतिशय कमी कालावधीमध्ये कमी वेळामध्ये आपल्याला सर्व कव्हर करायच्या. सर्वांनी लास्टपर्यंत व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. बघा, लक्ष द्या, इथं जर आपण पाहिलं तर बघा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची ऍड पडलेली आहे आणि याच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण 2026 संदर्भात म्हणून तर ही 18 फेब्रुवारी काय म्हणतात लक्ष द्या, 18 फेब्रुवारी 2026 म्हणजे ऍड जर पाहिली तर आजच काय झाले म्हणून नाही तर महत्वाची गोष्ट आहे ऍड आलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे. आता बघा, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पदक कोणकोणती असतील, काय काय असेल पाहिजे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काय म्हणता येईल बघा बाळांनो. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर नॉन टेक्निकल किती जागा आहेत, टेक्निकल किती जागा आहेत, या सर्व आपल्याला या ठिकाणी कव्हर करते. इथं जर पाहिलं आपण तर बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी 1 बरोबर आहे. म्हणजे या जर पाहिले अभियंता 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 त्याच्यानंतर जर पाहिलं तर हे काय बाळांनो, तर ह्या आहेत इंजिनिअरिंगच्या जागा. कशाच्या? अभियंता म्हणजे इंजिनिअरिंगच्या, नॉन टेक्निकल नाही आहेत त्या. म्हणजे आपल्यासाठी जर तुमची इंजिनिअरिंग झाली असेल तर ही जाईल, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. जर नसेल त्यासाठी खाली बघा आपण जर पाहिलं तर काय म्हणता येईल, आपण जर पाहिलं तर बघा आपल्यासाठी कोणकोणत्या जागा आहेत. इथं पहिल्यापासून बघा, सहाय्यक अभियंता श्रेणी गट स्थापत्य जागे येतात 7 आहेत. नंतर बघा सहाय्यक अभियंता श्रेणी रिअल पद याच्या जागा किती येतात 1 आहे. त्याच्यानंतर जर पाहिलं बघा सहाय्यक अभियांत्रिक श्रेणी 1 संकेत व दूरसंचार याच्या संदर्भात जागा पाहिलं किती बळांनो 1 जागा आहे. नंतर बघा उपनियोजक याची जागा किती बळांनो 29 जागा आहेत. इथं तुम्ही पात्र होऊ शकता. नंतर सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक यांची जर पाहिलं किती जागा येतात तर महत्वाची गोष्ट आहे 4 जागा आहेत, लक्षात ठेवायचं. किती येतात? 4 जागा. ओके. त्याच्यानंतर बघा सहाय्यक अभियंता श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता स्थापत्य जर पाहिलं तर महत्वाची जागा किती येतात 82 जागा आहेत. ओके. म्हणजे तुम्ही जर या ठिकाणी इंजिनिअरिंग असेल तुम्ही या जागेसाठी क्वालिफाय होऊ शकता. आणि तुमच्याकडे जर नॉन टेक्निकल नसेल तर तुम्ही इथं वाढवून बघा कोणत्या कोणत्या ह्या जागा तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आता ह्या सगळ्या समजून घ्या काय येतात. सहाय्यक समाज विकास अधिकारी आणि महत्वाची गोष्ट जागांची आकडेवारी किती बाळांनो तर 7 जागा आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा सहाय्यक विधी अधिकारी, मग इथं किती जागा येतात 4 जागा येतात. याही लक्षात ठेवायचंय. त्यानंतर जर पाहिलं बघा उद्यान विद्या सहाय्यक तर इथं पाहिलं ग्रुप बी च्या जागा म्हणून किती येतात 2 जागा येतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट उपलेखापाल याच्या जागा किती टोटल तर टोटल 33 जागा येतात. इथं लक्षात ठेवायचं आहे. कळलं का? लघु टंकलेखा तुमचं जर टायपिंग असेल तर टायपिंगच्या 10 जागा येतात. त्यानंतर भूकंप मापक जर पाहिलं तुमचा कोर्स असेल तो झालेला तर 31 जागा येतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट संगणक तंत्रज्ञान जर पाहिलं त्या ठिकाणी 2 जागा येतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्यासाठी बनवून बघा 16 जागेसाठी तुमच्याकडे नॉन टेक्निकल नसेल तर 16 ठिकाणी तुम्ही पात्र होण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे टायपिंग वगैरे असणं गरजेचं आहे. बघा पुढे जर पाहिलं तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑनलाईन पद्धती म्हणजे ऑनलाईन अर्ज कधी सुरू होणार आहे तर 18/2/2026 म्हणजे आज संध्याकाळपासून अर्ज सुरू झाले आहेत. नंतर बघा ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक कधीचा आहे तर 20/3 म्हणजे 20 मार्च पर्यंत तुमच्याकडे याची काय असणार आहे तर ऑनलाईन अर्ज भरण्याची तुमची तारीख असणार आहे. त्याच्यानंतर बघा पुढे जर पाहिलं ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक कधी आहे तर 20 म्हणजे तुम्ही 20 मार्च पर्यंत तुमचं जर पाहिलं चलन भरू शकता किंवा 20 तारखेपर्यंत तुम्ही चलन तुमचा फॉर्म भरू शकता, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर बघा ऑनलाईन महत्वाची गोष्ट आहे ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध कधी होतील तर ते तुम्हाला वेळेवर ते तुम्हाला नोटिफिकेशन टाकतील, तुम्हाला ते मेसेज वगैरे करतील तुमच्या मेलला वगैरे. ओके. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता याच्यातला एक महत्वाचा पॉईंट कोणता बघा, यासाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात इथे समजून घ्यायचं. डॉक्युमेंट्स कोणकोणते येतं बघा बाळांनो. इथे जर पाहिलं तर अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमच्याकडे काय पाहिजे माहितीये का तर SSC म्हणजे तुमच्या 10वीचं सनद पाहिजे असं त्यांची अपेक्षा आहे. त्याच्यानंतर बघा वयाचा पुरावा पाहिजे. नंतर शैक्षणिक अर्हता इत्यादी म्हणजे तुमच्याकडे जर पाहिलं तर जे तुमचं 10वीचं गुणपत्रक आहे, तुमच्या 10वीची सनद आहे, 12वीची ते त्यांना अपेक्षित आहे ते पाहिजे. त्याच्यानंतर बघा सामाजिकदृष्ट्या मागास असल्यास म्हणजे तुम्ही जर SC ST असताल त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकामध्ये वैध असलेलं नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, तुम्ही जर SC ST नसाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट पाहिजे. त्याच्यानंतर जर पाहिलं तुम्ही बघा पात्रतेचा व्यक्ती असल्यास पुरावा म्हणजे तुम्ही अपंग आहे तुमचं त्याचं सर्टिफिकेट पाहिजे. माजी सैनिक आहे सर्टिफिकेट पाहिजे. खेळाडू आरक्षण आहे तुमच्याकडे तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे. नंतर अनाथ असताल तर सर्टिफिकेट पाहिजे. प्रकल्पग्रस्त असाल
त्याचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पाहिजे, भूकंप आरक्षित पात्र असतात तर त्याचंही तुम्हाला त्या ठिकाणी पत्र पाहिजे आहे. कळालं का? प्रमाणपत्र पाहिजे अपेक्षित आहे. कळालं? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बाळांनो, याची आपण महत्वाची गोष्ट काय केलेली आहे, तर तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. बघा इथं जर पाहिलं तर 9096930605 किंवा 7709455557 हा नंबर आहे, किंवा त्यानंतर 9420716716 हा नंबर आहे, याला तुम्ही कॉल करू शकता अधिक माहितीसाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बघा IITians सरळ सेवा हे आपलं ऍप्लिकेशन आहे. हे तुम्ही IITians अकॅडमी नावाचं सरळ सेवा ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करायचंय. युट्यूब चॅनल आहे, याच्यावर बॅच लॉन्च झालेले आहेत, तुम्ही बॅच त्या ठिकाणी परचेस करायचे आहेत. IITians सरळ सेवा अकॅडमी हा आपला ऍप आहे, इथून तुम्ही ते ऍप वगैरे प्ले स्टोरला जाऊन डाउनलोड करायचे. सर्व आपल्या बॅचेस रेकॉर्डेड येतात, काही बॅचेस लाईव्ह चालतात. ओके, या बॅच घ्यायच्यात, चालेल. जय हिंद, नमस्कार.